बातमी पुण्यातून पुण्यामध्ये कलाकार कट्टा ठेवण्यासाठी आंदोलन करण्यात आलेले भाजपा आक्रमक झालेले भाजपाकडून हे आंदोलन केले गेले। कलाकार कट्टा ठेवण्यासाठी भाजपाकडून हे आंदोलन करण्यात आले। कलाकार कट्ट्याचा वाद त्यामुळे पेटलाय। भाजप विरोधी समूहाने पुण्यामध्ये हे आंदोलन केलंय। कलाकार कट्टा हटवण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। वाहतूक कोंडीमुळे कट्टा हटवण्याची मागणी ही केली जाते आहे। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होती आहे, त्यामुळे ही मागणी आता केली जाते। भाजप विरोधी समूहाने पुण्यामध्ये हे आंदोलन केलंय। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरले होते आणि भाजप विरोधी समूहाने हे आंदोलन केलेलं आहे। कलाकार कट्टा ठेवला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते असा आरोप या सर्व तरुणांनी केलाय आणि हा कलाकार कट्टा हटवावा अशी मागणी या सर्व तरुणांनी केलेली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, जगदीश, खरं तर पुण्याच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारी ही सगळी कलाकार कट्ट्याची वास्तू आहे आणि ही वास्तू आता मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण मागील काही दिवसांपूर्वी तिथले स्थानिक नगरसेवक सुनील पांडे यांनी एक पत्र लिहिलं होतं आयुक्तांना आणि हा कलाकार कट्टा हटवावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती केलेली होती आणि त्यानंतर वेगवेगळे मतांतर जे आहे ते या सगळ्या कलाकार कट्ट्याबाबतीत उत्पन्न झालेले पाहायला मिळत आहेत। आता थोड्या वेळापूर्वी पुण्यातील काही युवकांनी, कलाकारांनी आणि शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जात आंदोलन केलेलं आहे आणि हा कलाकार हटवू नये अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे। अनेकांचं म्हणणं आले हा कलाकार कट्टा जो आहे तो हटवावा अशा प्रकारचं देखील आहे। त्यामुळे आता प्रशासनासमोर खूप मोठा पेच प्रसंग जो आहे तो उत्पन्न होऊ शकतो। कारण या कलाकार कट्ट्यामुळे जे आहे ते भांडारकर रोडला जाण्यासाठी त्रास वाहनांना होतो अशा प्रकारचं मत काही स्थानिकांकडून मांडलं जात आहे। कारण का भांडारकर रोडला जाणारा टर्न जो आहे तो कॉर्नरवरून व्यवस्थित घेता येत नाही, त्यामुळे अनेक बस वाहतूक कोंडीमध्ये अडकतात, अनेक बस त्या ठिकाणी अडकून जातात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण होते अशा प्रकारचं म्हणणं काही जणांचं आहे। त्यामुळे रोहन, हा कलाकार कट्टा किती वर्षांपासून या ठिकाणी आहे? साधारणतः मागच्या निवडणूक झाल्यानंतर म्हणजे 2017 निवडणूक झाल्यानंतर 2018-19 मध्ये हा कलाकार कट्टा तिथल्या त्यावेळेच्या स्थानिक नगरसेवक ज्योत्स्ना एकबोटे यांनी जो आहे तो बनवलेला होता। त्यांचं योगदान आहे या कलाकार कट्ट्यामध्ये आणि त्या भाजपच्याच आहेत। त्यांची मुलगी आता तिथे नगरसेवक आहे, त्या नगरसेवक नाहीयेत, परंतु भाजपकडूनच आता मागणी केली जाते आणि त्यावेळेस देखील काही स्थानिकांनी सांगितलं होतं की तुम्ही इतका मोठा कलाकार कट्टा बनवू नका, वाहतूक कोंडीचा अडथळा होईल, तरी देखील तो बनवला गेला अशा प्रकारचं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये भाजपमध्येच दोन वेगवेगळे मतमतांतर या सगळ्यामध्ये आहेत का आणि केवळ सुनील पांडेंची ही भूमिका आहे, स्थानिक नगरसेवक म्हणून त्यांची या कलाकार कट्ट्याला हटवण्याची भूमिका आहे की भाजपची एकंदर सगळ्या पक्षाची ही भूमिका आहे, हे देखील स्पष्टपणे सांगणं आता महत्वाचं होणार आहे। त्यामुळे या कलाकार कट्ट्यामुळे आता सध्या वाद जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतोय। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल। तर पुण्यामध्ये हा कलाकार कट्टा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक होतीये, वाहतूक कोंडी होतीये, त्यामुळे इथले तरुण रस्त्यावर उतरले आणि हा कलाकार कट्टा हटवावा अशी मागणी या सर्व तरुणांनी केली आहे।